कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी चहा। अरे च काय करतय आमचा आनंदी बाळ? अरे च असं का चेहरा केलाय? नाव काय तुझं? आनंदी आहे की नाही? मग हा असा चेहरा केल्यावर आम्ही आनंदी कसं म्हणायचं तुला? हसून दाखव, हसा। हसतच नाही रे, तू खेळ तिच्या बरोबर। आनंदी हे बघ, हे मी बनवलंय, हे बघ हे मी काढलंय। भाऊजी, आजी काय करतो? काय करतो? आनंदीला हसवतो। हसो हसो। भाऊजी, हे असं केल्याने घाबरेल ती, असं म्हणताय? बघाच आता कशी मामी ओळख करून देते सगळ्यांची। ये बाळा। तू आजी हवी होती म्हणून अशी नाराज होतेस? हे बघ, ही आहे तुझी पणजी आजी। हे आहेत तुझे छोटे मामा। आणि हे तुझे मोठे मामा। हे मामा विमान आहे हा? काका म्हणायचं असेल तर म्हण, बाहेरची मुलं मला काकाच म्हणतात, नाही तर नकोच म्हणू। संतोष, अरे काय? बर असू दे, हा तुझा वरद दादा। आणि हे कोण? हे तुला हसवणारे तुझे व्यंकी मामा। आणि हे बघ, हे तुझे आजोबा। आणि या आजी। हे माझ्या आजी? हो हो बाळा, मी तुझी आजीच आहे। ही काय सिगरेट ओढायची वेळ आहे? दादा, तुला मी सिगरेट ओढण्यासाठी नाही बोलवलंय। मग बघतोयस ना आतमध्ये काय चाललंय ते? सगळे लोक तिला हसवण्याचा प्रयत्न करतायत, आपल्या हातातले सगळे कामं धंदे सोडून। मूर्ख आहेत, नाही अति इमोशनल झाले। मी असतो ना आता सरळ उचललं असतं त्या मुलीला आणि तिच्या घरी सोडून आलो असतो। हेच सोल्युशन आहे, पण ऐकणार नाही माझं, कोणी ऐकणार? कसे ऐकतील? सगळेजण आता तिला ऍक्सेप्ट करायला लागलेत ना। काय त्या भावनाला खूळ सुचलं? मग आई, मग आपले पूज्य तीर्थरूप, आणि आता त्यात भर पडली वीणा वहिनींची। वीणा वहिनींना जरा कंट्रोल कर, त्या मुलीवरचं प्रेम जरा कंट्रोल करायला सांग। करू कंट्रोल कर? दादा म्हणतोस ना तू? हा, दादाला सांगतोयस वहिनीला कंट्रोल कर म्हणून, मला सांगतोयस तुला? दादा सिच्युएशन काय आहे ते बघ जरा। अरे त्या मुलीला घरी ठेवणाऱ्यांची टीम वाढत चाललीये। हो, हा, मग तुझ्या हानीला सांग ना त्या मुलीला घरात न ठेवणाऱ्यांच्या टीम मध्ये सामील व्हायला। ना जा सांग। नाही ती घरी नाहीये, ती माहेरी गेली। माहेरी गेली ना? बरोबर, आता माहेरी जाणं सुचलं तिला। आधी आहे ना स्वतःच्या बायकोला समजा, मग मला सांग। दादा अरे लक्षात ठेव, अरे घरात खर्च वाढणार आहे आणि माझ्यासाठी बाथरूम वापरणारा एक अडथळा। मी जे काही बोलतो ना त्याकडे जरा सिरियसली लक्ष दे, सिरियसली घे।
तू बोलतोयस ते बरोबरच आहे. घर खर्च वाढणार म्हणजे मलाच त्यात पैसे द्यावे लागणार. बाकी लोक काय फुकटचे सल्ले देणार. दादा इकडे इकडे जरा जरा बोलायचंय. मगाशी तुझं काय चाललं होतं ग तिकडे? हा तुझा मामा, मी तुझी मामी. काय कशाला? काय चाललं होतं म्हणून काय विचारताय? त्या बिचारीला तिच्या आजी बाबाची आठवण येत होती ना, म्हणून चेहरा पाडून बसली होती. ती मला नाही बघवलं हो तिच्याकडे. तुला न बघवायला ती तुझी लागते. कोण लागते ती तुझी? हो, असं काय बोलताय? माणूस की नावाची काही गोष्ट असते की नाही? माणूस की नाही, समाजसेवा चालली आहे. कोणालाही आणून ठेवलंय घरी. हे बघा, आता तुम्ही टोकाचं बोलू नका. अहो, ती एवढंसं लेकरू एवढ्या मोठ्या धक्क्यातनं जाते, माहितीये ना तुम्हाला? माहितीये, चांगलं माहितीये कुठल्या धक्क्यातनं जाते ते कळतंय मला. मग भावनाकडून हे नको कळायला ती मुलगी किती दिवस राहणार आहे इथे, कधी जाणार आहे. ही निघाली आहे ज्योतीचा अवतार बनायला. कसं चालेल? थांबा जरा, दोघी जणी सावरेपर्यंत जरा गप्प बसानं. कधी कधी सावरणार ते? आणि नाहीच सावरल्या तर? अरे कोण कधी केव्हा सावरेल काय माहित. तेव्हा बरं, काय म्हणणं काय तुमचं? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, आई बाबा भावना त्यांना जसं वागायचंय त्या मुलीबरोबर तसं वागू दे, पण तू तिच्याशी चांगलं नाही वागायचं सांगतोय. हा अरे काय म्हणजे? नाही तर सगळ्यांना वाटेल ती इथे राहते ते सगळ्यांना पटतंय म्हणून, नाही तर ती इथे ठिया देऊन बसेल. हो, माझं ना एक काम राहिलंय बाहेर, जरा मी आलेच. 1 मिनिट. आता तुला काम आठवते? हा मगाशी त्या आनंदीच्या मागे मागे करत होतीस तेव्हा तुला कामं नव्हती काय का? आणि इतर वेळी तू कामांची तक्रार करत बसतेस, मलाच सारखी कामं असतात. आता आनंदीमुळे तुझी कामं वाढतायत तर त्याचा तुला त्रास नाही का गं? नाही होत मला त्रास. अहो नाही होत. हे बघा, तिचे आजी बाबा जरी नसले ना, तरी तिला असं वाटू दे की या जगात तिचं आपलंसं कोणीतरी आहे. आलेच मी. आपलंसं कोणीतरी आहे. धर्मशाळा जाई. का मम्मा? का सोडून गेलीस तू मला? हे सगळं त्या भावनामुळे झालंय. चटलडी भावना. तिच्यामुळे गेले माझी मम्मा, मला सोडून तिच्यामुळे गेला. शांत हो. शांत हो. एव्हरीथिंग विल बी ओके. कसं ठीक होईल गवी? माझी मम्मा येणार आहे का परत? आय विश आपण त्यांना परत आणू शकलो असतो. डॅम इट. काय वाटलं होतं आणि काय झालंय? श्रीकांतचा काटा काढून टाकल्यानंतर या घरात आमचे रूल असायला हवे होते. बट दिस वुमन, ही इतकी अनरिझनेबल का झालीये? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.